कालच्या माझ्या फर्स्ट डे रिपोर्टमध्ये मी यशस्वी जयस्वालच्या घटनेबद्दल जास्त बोललो नाही, कारण मला क्रिकेटवरती जास्त लक्ष द्यायला आवडतं. पण काही मुद्दे मला सांगावेसे वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे आऊट झालेल्या बॅट्समनला पॅव्हलियनमध्ये परत असताना बोलणं हे मला अजिबात कधीच पटलेलं नाही. खेळाडू म्हणूनही मी या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या होत्या, पत्रकार म्हणूनही करतो आहे. हा मुद्दा पहिला. दुसरी गोष्ट, यशस्वी जयस्वालनी त्याच्यावरती चालून गेल्यासारखं जाणं अजिबातच बरोबर नाही. याच्यात तिसरा मुद्दा असा आहे की पहिल्या कसोटी दरम्यान यशस्वी जयस्वाल श्रीलंकेच्या, खास करून निरोशन डिकवेलाला जरा जास्तच बडबड करत होता आणि त्याला आऊट काढण्याच्या वेळेला जरा त्याचं काय म्हणतात स्लेजिंग टाईप त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे श्रीलंकन खेळाडू, श्रीलंकन संघ हे थोडेसे खार खाऊन होते यशस्वी जयस्वालवर, आणि त्यामुळे हे काल तो आऊट झाल्यानंतर जरा बोलचाली झाली. फक्त त्यांनी त्याच्या अंगावर जाणं आणि त्याच्या हेल्मेटचं टोक समोरच्या खेळाडूच्या खांद्याला लागणं या गोष्टी छोट्या धरल्या जात नाही. यशस्वी जयस्वालची ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना पटलेली नाही आणि पटण्यासारखी पण नाही, समर्थन करण्याचं कारणच नाही. त्यामुळे दोन मुद्दे लक्षात घ्या. फक्त आऊट झालेल्या बॅट्समनला बोलू नये, पण ॲट द सेम टाईम यशस्वी जयस्वाल ज्या पद्धतीने अंगावर धावून गेल्यासारखं झालं त्या गोष्टी बरोबर नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्लेजिंग तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ते घेता पण यायला पाहिजे. ही गोष्ट त्यांनी जरा लक्षात ठेवायला पाहिजे. गेल्या 2 सामन्याच्या 3 डावांमध्ये खेळून तो आऊट झालेला आहे. एकदा रनआउट झाला, एकदा लवकर आऊट झाला. काल परत एकदा चांगली बॅटिंग जमत असताना तो आऊट झाला. त्याचीसुद्धा निराशा असेल, पण म्हणून त्यांनी केलेल्या या आक्रमक कृतीचं समर्थन करता येणार नाही. तरुण खेळाडू आहे, त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की या गोष्टीचं बात का बतंगड होऊ शकतं. भविष्य काळामध्ये त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे? कॉमेंट पीसमध्ये नक्की सांगा.